रामकृष्ण हरी. प्रेम सुख देश प्रेम सुख घे. तर या रेलमध्ये भगवान परमात्म्याचं सेवा करत असताना प्रेमाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण प्रेम करत असताना प्रेमानं भगवंताची सेवा केल्यानंतर ते अंतःकरणातून सेवा होते. आणि सेवा करत असताना जे भगवंताला अंतःकरणापासून बोलवतात आणि बोलवण्यानंतर त्यांच्या शब्दाला भगवान परमात्मा वो देतो. सेवा करत असताना दोन प्रकारचे आहे. भगवंताची सेवा करत असताना निस्वार्थ सेवा आणि स्वार्थ सेवा. आणि सेवामध्ये प्रेमाला जास्त प्राधान्य आहे. एक वेळेस श्रीकृष्णाला समोरचे किती प्रेम करतात ही परीक्षा बघायची होती. आणि निस्वार्थ भगवंताची सेवा करतात, प्रेम करतात अशा गोपिका तर उद्धवाला पाठवलं की प्रेमामध्ये किती ताकद आहे पाहण्यासाठी. गोकुळामध्ये असा एक संदेश पाठवला की तुमच्या चरणाची धूळ पाहिजे म्हणून. आणि हाच प्रश्न अगोदर रुक्मिणीला, लोमावंती आणि सत्यभामा या तिघींना प्रश्न टाकला होता. भगवान श्रीकृष्णाच्या पोटात दुखायला लागलं. ते म्हणले तुमच्या चरणाची धूळ पाहिजे असं सांगितलं तरच भगवंतांचं पोटात दुखायचं राहिलं. ह्या तिघींनीही नकार दिलेला आहे. कारण का जे अंतःकरणापासून भगवंतावर प्रेम करतात, कुठली गोष्ट समोर आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीचं काय व्यथा हे माणसाला समजत नसतात. आणि ज्यावेळेस माणूस लांब असतो त्याचं प्रेम भावना कळतात. श्रीकृष्णाला पाहून आज गोकुळामध्ये गोपिका असणाऱ्या गवळणी देहभान विसरत होत्या. आणि त्यामध्ये असणारी राधा ही तर कृष्णमय झालती, त्यात काही शंकाच नाही. त्या गोपिकाला सुद्धा ते कृष्णाचं स्वरूप पाहून त्यांना असं वाटत होतं की कृष्ण आपल्यापासून कधीच जवळ हलला नाही पाहिजे, आपल्या जवळच असला पाहिजे. इतकं ते श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये, श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये भारावून गेलत्या. इतकं प्रेम उतू आलं पाहिजे. कारण प्रेमाची व्याख्या आपण सर्वजण त्याचा अर्थाचा अनर्थ काढतो, त्यामुळे फार घोटाळा होतो. त्यामध्ये संशयाचा कोम उभवतो, त्यामुळेच विषय लांबतो, विषयाच्या पालव्या फुटतात. भगवंतावर असं प्रेम केलं पाहिजे की मी आणि देव एकच आहे. इतकं देहभान आपण विसरलो त्यावेळेस भगवंतमय आपण झाल्यानंतर तिथं अशा अभिलाषा ही काहीच उरत नाही. अशी त्यांची अवस्था त्या गोपिकांची होती. उद्धव आल्यानंतर त्या गोपिका येत्या त्या वृंदावनामध्ये असताना गोपिकाने पाहिलं
गवळणीनं की द्वारकेहून कोणतरी येतंय रथामध्ये. त्यांना एवढा आनंद झाला, त्या रथाकडे येऊ लागल्या. काही जण त्यांची अवस्था अशी पळता पळता ते पडू लागल्या. म्हणजे इतकं श्रीकृष्णाला पाहण्यासाठी भारावून गेलते त्या ठिकाणी. श्रीकृष्ण त्या उद्धवाला एकच हेतू होता मनात की तुम्ही गोपिका आहेत, हे प्रेमामुळं सर्व साध्य होतं. उद्धवाला एकच त्या गोपिकाला सांगायचं होतं की हे प्रेम भावना काही सोडून द्या, प्रेम बिम काही नाही, म्हणजे सगळं जिथलं तिथं सोडून द्यायचं असतं आणि आपलं कर्तव्य आणि वैराग्य प्राप्त करून ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असते, हे त्याला सांगायचं होतं उद्धवाला. ज्यावेळेस गोपिकांच्या मेळ्यामध्ये हा गेल्यानंतर तिथं त्याला वेगळं दृष्ट पाहायला मिळालं. उद्धवाला असं वाटत होतं प्रेम म्हणजे भोगवादी आली, आणि ती भोगवादी ते भोगायचं असतं, हे असं एक भावनेनुसार त्या ठिकाणी गेला होता. आणि ते त्याच्या मनातला हेतू ज्यावेळेस ह्या गवळणीच्या मेळ्यात गेला, त्याला पाहायला मिळलं की तो श्रीकृष्णाविषयी इतकं आतुरताचं प्रेम आहे. त्या प्रेमाला उपमा देण्यासारखं माझ्या वाचनात सुद्धा शब्द कमी पडतात, इतकं प्रेम श्रीकृष्णाविषयी होतं. आणि ज्यावेळेस त्यांची अवस्था अशी, एक द्राक्षाचा वेल असतो, जे मणी असतात ते एक त्या घडाला मणी जसं चिटकून राहतात, तसे ते श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये श्रीकृष्ण त्यांचे म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांची अवस्था कृष्णमय झाली त्या ठिकाणी. आणि त्या कृष्णमय त्यांच्या कर्मात कृष्ण, सुषुप्त जागृती स्वप्ने कृष्ण, आणि झोपण्यात सुद्धा श्रीकृष्ण, इतकी त्यांची अवस्था म्हणजे बेचैन झाली होती, कृष्णमय झालं त्या ठिकाणी. कर्म करत असताना कृष्णच करतोय असं ते वेड लागलं होतं त्यांना, आणि इतकं भारावून जावं लागतं. त्यावेळेस भगवान परमात्मा आपलं जे कर्म आहे ते कर्म आपल्याजवळ घेतो आणि ते स्वतः काम आपलं कर्म वाहून घेतो. सांगायचं तात्पर्य, उद्धव ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी उद्धवाची कृष्णाविषयी बोलू लागला. तू कृष्णाचे तुम्ही काय म्हणजे सेवा करता, काय कृष्णाची आठवण करता. कृष्णा म्हणले कृष्णाचा विचार सोडून द्या, त्यांची अवस्था बदललेली आहे, ते राजा झालेले आहेत आता. तसं तुम्ही तुमचं हित ओळखून घ्या. ज्यावेळेस असे कृष्णाविषयी बोलल्यानंतर त्या ठिकाणी उद्धवाची दशा करायला चालू केले त्यांनी. उद्धव म्हणू लागला, कृष्णाशिवाय आम्ही जगू शकत नाही. गवळणी म्हणू लागल्या, कृष्णाला आमच्या काय झालं हे आम्हाला सांगा. उद्धव म्हणू लागला की कृष्णाच्या पोटात दुखतंय आणि तुमच्या चरणाची धूळ पाहिजे. असं म्हणल्याबरोबर त्या गवळीनं काय केलं, आपल्या चरणाची धूळ दिली. जरी समजा चरणाची धूळ जर लागली तरी कृष्ण आमचा सखा तो सुखी झाला पाहिजे. आम्ही याच्या मोबदल्यात आम्हाला पापाचा डोंगर जरी आला इतकं तरी आम्ही भोगायला तयार आहे. म्हणजे भगवंतासाठी दुःख उचलायला तयार आहे. जे जर पाप होत असेल तर ती सहन करायची आम्ही सामर्थ्य होऊ, इतकं म्हणजे भगवान त्याविषयी मनामध्ये त्यामध्ये कळकळा निर्माण होत होता.
सांगायचं तात्पर्य, भक्ती करत असताना आपलं कर्म आणि कर्तव्य भगवंताच्या चरणावर समर्पित केल्यानंतर आपला जो हेतू आहे, अंतःकरण शुद्ध, अंतःकरणापासून भगवंताची सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा उभा राहतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आपलं संकटला सामोरं जातो स्वतः आणि आपल्याला त्या संकटातून मुक्त करतो. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.